हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्यानं पेरणीच्या कामांना वेग आलाय. मात्र पेरणी सुरू झाली तरी बाजारात डीएपी खत मिळत नसल्यानं बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला. जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर सध्या डीएपी खताचा तुटवडा जाणवत असून खतासाठी शेतकऱ्यांना कृषी केंद्राचं हेलपाटे मारावे लागत आहेत. तर प्रशासनानं मंजुरी दिली असली तरी दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र अजूनही शेतकऱ्यांना कृषी केंद्रावर खतासाठी चक्रा माराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रशासनानं हा खतांचा साठा तातडीनं कृषी केंद्रावर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता हिंगोलीतील शेतकऱ्यांनी केलेली आहे. दरम्यान कृषी केंद्रावरून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. हिंगोली जिल्ह्यामध्ये आता चांगला पाऊस पडत असल्याने खरीपच्या पेरणीला सुरुवात झालेली. शेतकरी आता संपूर्ण मशागतीचे कामं आटपून पेरणीमध्ये गुंतले आहे. मात्र धक्कादायक म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नाही. सध्या आपण कृषी केंद्रावरती आहे, बघताय की या ठिकाणी अनेक कृषी केंद्रावरती जिल्ह्यातील डीएपी मिळत नाही. एकीकडे जिल्हाधिकारी यांनी डीएपीसाठी मंजुरी दिली, मात्र अनेक कृषी केंद्रावरती डीएपीचा साठा हे कमी असल्याचं बोललं जाते. आपलं कृषी केंद्र चालत म्हणून त्यांच्याकडून जाणून घ्यात. मला सांगा, सध्या आपल्याकडे साठा आहे का? आहे ना, डीपीचा साठा आहे माझ्याकडं. डीपी आहे आणि एक 50 बॅग आहे. किती दिवस पुरेल साठा एवढं? आजचे दिवस, एक दिवस पुरेल. आणि याच्यामध्ये थोडंफार साहेबांना लक्ष देऊन थोडं युरिया रिलीज करावं ही आमची अपेक्षा आहे. पेरणीची गडबड असल्यामुळे जी खतं लागतात ती उपलब्ध करून द्यावीत. आता दुकानदाराकडे आम्ही आलो डीएपीची मागणी करण्यासाठी, तर दुकानदार म्हणतात बाबा आमच्याकडे 50-60 पोते आहेत मामा, आम्ही तुम्हाला 10 पोते लागत असले तर 2-4 पोते देऊ बाबा, कारण की त्यांच्याकडे काही जास्त खत उपलब्ध नाही आहे. त्याच्यामुळे बऱ्याच दुकानावर आम्ही गेलो तर सरासरी नाहीच म्हणतात, पण आम्ही नेहमी या दुकानदाराकडे येत असल्यामुळे ते आम्हाला जास्त 10 पोते मागितले तर 2-4 पोते तरी देऊ म्हणतात. युरियाचे तर उपलब्ध नाही असं त्यांनी सांगितलेले, युरिया खत त्यांच्याकडे उपलब्ध नाही. पण बघताय की हे सध्या खरीपाच्या पेरणीला सुरुवात झाली, मात्र अनेक कृषी केंद्र चालकावरती शेतकऱ्यांना डीएपी मिळत नाही, तर युरिया अवेलेबल देखील नाही आहे. आता या कृषी केंद्रावरती केवळ एक दिवस पुरवठा साठा शिल्लक असल्याची माहिती या कृषी केंद्र चालकांना दिलेली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या तत्काळ प्रशासनानं डीएपी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास, हिंगोली.